हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? महाराष्ट्रीयन फूड या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत झटपट तयार होणारी आणि अतिशय पौष्टिक अशी नाश्त्याची डिश, ती म्हणजे पालक पुरी। चला तर मग बघूया पालकाची पुरी कशी करायची ते। ही पुरी खायला अतिशय खमंग, अतिशय स्वादिष्ट अशी लागते आणि 5च मिनिटात ही पुरी आपल्याला तयार करता येते। चला तर मग सुरुवात करूया। पहिल्यांदा पालक स्वच्छ धुवून आपण गॅसवर पाणी उकळायला ठेवलंय आणि त्याच्यात आता पालक आपण उकळून घेणार आहोत। फक्त 5च मिनिटात हा पालक आपल्याला उकळून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हा पालक उकळून आता आपण त्यातलं पाणी काढून घेतोय। थोडासा थंड झाला की मिक्सरमधून आपल्याला हा पालक काढून घ्यायचा आहे। पालक मिक्सरमधून काढताना त्याच्याबरोबर आपल्याला थोडेसे मसाले ॲड करायचे आहेत। तुम्ही ट्रेमध्ये पाहू शकता काय काय मसाले आपल्याला लागणार आहेत ते। चला तर मग पालक आता आपण मिक्सरमधून काढून घेऊयात। त्यासाठी तुमच्या चवीप्रमाणे मिरच्या घ्यायच्यात। मी 8 ते 10 मिरच्या घेतल्यात। 1 चमचा जिरे घेतलेत। त्याचप्रमाणे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। थोडंसं आलं घालून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे मसाल्यात थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आता आपण हे सगळं व्यवस्थित बारीक करून घेतलं आहे। आता याच्यातच आपल्याला आपण तो उकडून ठेवलेला पालक घालायचा आहे। मी आत्ता तो लगेच घातला आहे, पण तुम्ही थंड करून घालून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपला हा पालक आता मसाल्यासहित वाटून तयार झाला आहे। आता हा वाटलेला पालक आपण एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचा आहे आणि हे मटेरियल सगळं थंड झालं की मग त्याच्यात आपल्याला आता थोडेसे मसाले ॲड करायचे। पहिल्यांदा आपण थोडासा ओवा घालून घेतला आहे। त्याचप्रमाणे पांढरे तीळ आपल्याला 1 ते 2 चमचे घालायचे। चवीपुरतं थोडंसंच मीठ ॲड करायचं आहे, कारण मघाशी आपण मसाल्याबरोबर थोडंसं टाकलेलं आहे मीठ। अर्धा चमचा हळद आणि आता त्याच्यात बसेल एवढंच आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि घट्ट अशी कणिक भिजवून घ्यायची आहे। याच्यात मी तिखटाचा वापर केलेला नाही आहे, कारण लाल तिखट घातलं की पालकचा कलर आधीच हिरवागार असल्यामुळं तिखटाने अजून तो काळपट होण्याची शक्यता असते। त्यामुळं लाल तिखटाचा वापर करू नये। आता तुम्ही पाहू शकता ही कणिक आपण भिजवून घेतोय, पण मला असं वाटतंय की अजून कणकेची गरज पडेल, म्हणून मी अजून अर्धी वाटी त्याच्यात गव्हाचं पीठ ॲड केलं आहे। तुम्ही पाहू शकता अशा रीतीने घट्ट असा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता हाताला थोडंसं तेल लावून व्यवस्थित सारखं मळून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडला आपल्याला गॅसवर तळायसाठी तेल ठेवायचं आहे। हे पुरीचं पीठ आता आपलं व्यवस्थित मळून झालं आहे। मी फक्त आणि फक्त गव्हाच्याच पिठाच्या या पुऱ्या दाखवते। याच्यात दुसरं कुठलंही पीठ आपल्याला ॲड करायचं नाही आहे। असं केलं तर पुरीला अजिबात तेल राहत नाही। त्यामुळे फक्त गव्हाच्या या पुऱ्या करून बघा तुम्ही। खायला पण अतिशय स्वादिष्ट लागतात, करायला पण झटपट होतात। त्यामुळे या पुऱ्या तुम्ही नक्की करून बघा। हे असे पुरीचे मोठे मोठे गोळे तयार करून घ्यायचे आणि त्याला काहीही लावायचं नाही आहे, ती व्यवस्थित एकदम लाटली जाते। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने थोडीशी जाडसर अशी ही पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे। अशा सगळ्या पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्यात आणि एकसाथ तळल्या तरी चालतात। फक्त पीठ भिजवून आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही आहे, कारण एखाद्या वेळेस कणकेला पाणी सुटायची शक्यता असते। त्यामुळे शक्यतो मळलं की 1-5 मिनिटात लगेच पुऱ्या करून घ्यायच्यात। तुम्ही पाहू शकता आपल्या पुरीचा कलरसुद्धा किती सुंदर आला आहे आणि तेल चांगलं तापल्यानंतर मग आपल्याला पुरी सोडायची, म्हणजे पुरी फुलायला वेळ लागत नाही। आणि तेल एकदा व्यवस्थित तापलेलं असलं की पुरी तळायला पण वेळ लागत नाही। तुम्ही पाहू शकता आपली पुरी कशी टम्म फुगली आहे। अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्यात आणि तळून घ्यायच्यात। या पुऱ्या लगेच तळल्या जातात, त्यामुळे अगदी खूप लाल होईपर्यंत तळायच्या नाही आहेत। 1-2च मिनटं तुम्ही माझ्या पुरीचा कलर बघू शकता। अशा पद्धतीने जर पुरी तळून घेतली तर ती खायलासुद्धा एकदम खुसखुशीत होते आणि जास्त तळल्यामुळं अशी खूप करपट पण लागत नाही।
त्यामुळे अगदी हलका तांबूस कलर आला की आपल्याला पुरी उतरवून घ्यायची. अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या आपण करून घ्यायच्या. खायला अतिशय रुचकर आणि एकदम पौष्टिक अशी ही पुरी आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी करून बघा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही रेसिपी पोहोचवण्याचा प्रयत्न करा. एकदम सोपी आणि 5 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे. आणि ही पुरी तुम्ही करून बघितलीत. हा नाश्तासुद्धा अतिशय असा हेवी प्रकारचा नाश्ता आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या पुऱ्या किती सुंदर दिसतात. त्यामुळे सगळ्यांनी या पुरीचा आस्वाद घ्या. चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा.